मार्ग दुरुस्त झाला, आता तरी वाहतूक सुरू करा, प्रवाशांची मागणी। श्रीवर्धन लोणेरे राज्यमार्ग 99 वरील म्हसळा शहरातील एसटी स्टँडसह बहुतांश मार्गावरील काम पूर्ण झाले असल्याने आता दिघी, बोर्ली, रोहिणी, दिवेआगर, तुरुंबाडी या भागांतून येणाऱ्या मुंबईकडे जाणाऱ्या प्रवासी वाहनांच्या एसटी बसेस पूर्ववत सुरू कराव्या अशी अभ्यासू मागणी प्रवासी वाहतूक संघटनेचे पदाधिकारी अनिल महामुनकर यांनी केली आहे। केवळ 500 मीटरचा मंजूर रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग श्रीवर्धनच्या दुर्लक्षपणामुळे आज सुमारे 3 वर्ष प्रलंबित होता। उपाययोजनेत आग, रामेश्वर आणि बंबो सोमेश्वरी असा डेपो मॅनेजर श्रीवर्धन यांनी मार्ग निवडल्यामुळे म्हसळाकरांना एसटीने प्रवास करण्यासाठी शहराच्या दोन्हीही बाजूला जाण्यासाठी लाखो रुपयांचा भुर्दंड आणि वेळही वाया गेला। वास्तविक पाहता श्रीवर्धन म्हसळा गोरेगाव या राज्यमार्ग क्रमांक 99 वरील केवळ 500 मीटर रस्त्याला पर्यायी मार्ग अपेक्षित असताना एसटी प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने दिघी पुणा व्हाया म्हसळा या मार्गावरील एसटीची म्हसळा शहरातील प्रवासी वाहतूक बंद करून म्हसळाकरांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान, भुर्दंड आणि वेळ वाया घालवून काय साधले हा चर्चेचाच विषय झाला आहे। याचवेळी कार्यक्षम प्रशासनाने म्हसळा शहरातून याच मार्गावरील खाजगी प्रवासी वाहतूक सुरू ठेवण्यात कार्यक्षमता दाखवून नागरिकांना आर्थिक भुर्दंड का दिला, तर राज्यमार्ग क्रमांक 99 वरील 500 मीटर रस्त्याला पर्यायी मार्ग शोधण्याचा टीममध्ये उपविभागीय अधिकारी, श्रीवर्धन तहसीलदार म्हसळा, सीओ नगरपंचायत म्हसळा, पोलीस निरीक्षक म्हसळा व आगार व्यवस्थापक श्रीवर्धन यांनी नक्की काय अभ्यास केला असा नागरिकांना प्रश्न पडला आहे। तर शहरातील एसटी स्टँड परिसरातील काम पूर्ण होऊन सुद्धा दिघी, बोर्लीहून येणाऱ्या आणि मुंबईकडे पुण्याकडे जाणाऱ्या प्रवासी गाड्या म्हसळा शहरमार्गे सुरू करण्यात प्रशासनाला काय अडसर आहे असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत। महामुंबईसह संजय खांबेटे, म्हसळा। आपण आता प्रवासी म्हणून एसटी स्टँड म्हसळा न्यू इंग्लिश स्कूल जवळ आलेलो आहोत। तर इथे प्रवासी म्हणून तुम्हाला काय काय त्रास होतो आणि तुमचे काय पाहिजे आहेत मागण्या? मागील 2 महिन्यापासून श्रीवर्धन म्हसळा लोणेरे राज्यमार्ग 99 हा 16,500 ते 17 म्हणजे अर्धा किलोमीटरचा रस्ता कॉन्क्रिटीकरणासाठी मंजूर होऊन त्याचं काम सुरू आहे। परंतु हा काम सुरू असताना येथे म्हसळा शहरातील जो एसटी स्टँड आहे, स्थानक आहे, तो श्रीवर्धन आगारामार्फत बांधकाम विभागाच्या नोटिसीने तो काम करण्यासाठी पर्यायी म्हणून इथे सकपच्या इथे एक व्यवस्था करण्यात आलेली आहे प्रवाशांसाठी। परंतु येथे कोणतीही सुविधा जी प्रवाशांना बसण्याची, पिण्याची किंवा अन्य काही ऊन पाऊस याच्यापासून कोणतीच सुविधा केलेली नाही। त्यामुळे प्रवाशांना खूप त्रासाचं तर आहेच, परंतु म्हसळा शहरातलं स्थानक बंद झाल्यामुळे आणि रस्त्याचं काम खूप धीम्या गतीने होत असल्याने 2 महिने झाले हे काम होत आहे। त्यामुळे प्रवाशांना तिथून अर्धा किलोमीटर इथे येण्यासाठी व इथून बायपासला तिकडे सावरच्या तिकडे जाण्यासाठी 50 रुपये रिक्षाला मोजावे लागतात। त्यामुळे आर्थिक भुर्दंड पण प्रवाशांना सहसावा लागतो आणि अशातच काम जो कंपनीने घेतलेला आहे तो खूप धीम्या गतीने होत असल्यामुळे आता प्रवासी खूप वैतागलेले आहेत। त्यातच म्हसळा शहराचं जो मार्केटिंग आहे तो अगदी म्हसळा शहरामध्ये एसटी स्थानक असल्यामुळे प्रवासी तिथे येतात आणि मार्केटिंग करतात। परंतु आज हा स्टॉप सकलब येथे इंग्लिश स्कूल शेजारी आल्यामुळे आज प्रवासी जिथे जिथे उतरतात त्यामुळे मार्केटवर सुद्धा खूप परिणाम झालेले आहे आणि छोटे मोठे उद्योग व्यवसाय या उद्योग व्यवसायाला फटका झळ बसलेली आहे। तर आता मला वाटतं थोडंसं काहीतरी काम शिल्लक आहे। तर